गुड इव्हिनिंग सगळ्यांना. ज्या पण विद्यार्थ्यांचं डीएड झालंय, बीएड झालंय किंवा डीएडच्या बीएडच्या शेवटच्या वर्षात जे विद्यार्थी आहेत, आता सर्वांना माहिती आहे तुम्हाला आता शिक्षक व्हायचं असेल तर पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक होता येतं, बरोबर आहे का नाही? आता काय पहिल्यासारखं राहिलं नाही संस्थेवर माझी ओळख आहे किंवा नाही. तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पवित्र पोर्टलवर द्वारे शिक्षक कसं व्हावं हे मी तुम्हाला काळजीपूर्वक समजून देतो. आणि काळजीपूर्वक बघा बघा तुम्हाला माहिती आता टेट 3 याची भरती चालू आहे. पहिली या 30,000ची आणि यानंतर दुसरा राऊंड 20,000चा जरी लागेल, म्हणजे 50,000ची भरती टेट 3 द्वारे होईल. मग आता टेट 4 काय कशी पद्धतीने काम करेल हे आपण काळजीपूर्वक समजून घ्या. बघा आता तुम्हाला टेट 4 ही परीक्षा जी आहे, टेट 4 ही परीक्षा तुम्हाला फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये आयोजित होईल. कुठे आयोजित होईल? फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये ही टेट 4 परीक्षा ही आयोजित होईल, हे सर्वांना माहित आहे. पण या परीक्षेसाठी पात्र कोण आहे, या परीक्षेसाठी पात्र कोण आहे हे पहिले समजून घ्या. नाहीतर फक्त टेट 4 आहे आणि टेट 4 निघणार आहे याच्यावर अवलंबून राहू नका. त्यासाठी तुम्ही पात्र आहेत का अपात्र आहेत हे पहिले तपासा, म्हणजे तुम्हाला काळजीपूर्वक समजेल. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी बघा. आता तुम्हाला माहित आहे आता CTET ची तारीख नुकतीच वाढलेले फॉर्म भरण्याची, बरोबर आहे की नाही? आता ते समजून घ्या का जर समजा असे खूप विद्यार्थी आहेत का डीएड बीएड झालेले का ते काय अजून CTET पास नाहीयेत, काय CTET पास नाहीयेत. मग या विद्यार्थ्यांना कसं वाटतं का आम्ही जर CTET नंतर पास झालो तर बघा आता तुम्हाला खेळाचे नियम मध्ये बदल करता येणार नाही. म्हणजे काय बघा आता समजा CTET परीक्षा तुमची आपण असं समजू तुमचा निकाल डिसेंबर पर्यंत येईल, असं आपण समजू. काय करेल? डिसेंबर पर्यंत तुमचा निकाल येईल. तर टेट 4 ही जर फेब्रुवारी मध्ये आयोजित झाली तर या परीक्षेला कोण बसू शकतं? ज्यांनी CTET डिसेंबरला पास केली किंवा त्याआधी. म्हणजे नियम असतो का जाहिरात जी पवित्र पोर्टल म्हणजे टेटची जाहिरात निघण्याआधी जे मुलं CTET किंवा TET पात्र असतात त्याच मुलांना संधी दिली जाते आणि त्यांनाच उपयोग होतो. आता बघा आता काही विद्यार्थी काय म्हणेल का नाही माझा या वेळा CTETचा अभ्यास चांगला नाही झाला, मी काय करेल नंतरची CTET देईल, असे पण विद्यार्थी असतील. मग समजा तुमची 4 फेब्रुवारीला टेटची जाहिरात आली, कशाची जाहिरात आली आणि त्यानंतर जर CTET ची नोटिफिकेशन आली, जरी तुम्ही CTET नंतरून किंवा TET पास झाले केव्हा 4 फेब्रुवारी नंतर, तरी तुम्हाला त्याचा उपयोग होत नाही. पवित्र पोर्टलला कुठलाही उपयोग होत नाही. बघा जे विद्यार्थी आता 14/5/2025 रोजी टेटचा शेवटचा फॉर्मचे दिवस होते, बरोबर आहे का नाही? आणि यामध्ये यानंतर जे मुलं फेब्रुवारी मध्ये CTET किंवा TET पास झाले यांना या भरतीमध्ये कुठलीही संधी दिली नाही. तुमच्या आजूबाजूला जर विद्यार्थी असतील तर त्यांना विचारा, त्यांना कुठलीही संधी दिली नाही. कारण जी जाहिरात निघते त्या जाहिरातीच्या आधीच तुम्ही पास पाहिजे. आता हे नियम समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. बघा सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने काय निर्णय दिला हे आपण समजून घ्या. म्हणजे का तुम्हाला संधी दिली जात नाही नंतरून पास झाल्यावर? स्पष्ट निर्णय दिला आहे की एकदा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली की प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पात्रता निकष किंवा नियम मध्येच बदलता येत नाही. बघा आर्टिकल 14 बघा जर असं केलं तर अनुच्छेद आर्टिकल 14 चे उल्लंघन मानले जाते. म्हणजे उदाहरणार्थ समजा टेट 4 ची जाहिरात जर तुम्हाला मार्च मध्ये बघायला भेटली आणि जर तुम्ही CTET पास नाहीये आणि त्यानंतर पास झाले एप्रिल मध्ये, तरी तुम्हाला तिथे काय दिली जाते? संधी दिली जात नाही. मग तुमचं असं व्हायला नको म्हणून काय करा, ही जी आता CTET ची जी तारीख लांबलेली आहे 41 दिवस जे अभ्यासाला मिळालेले आहेत, यामध्ये काय करा सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अभ्यास करा. ज्याला टेट 4 द्यायची आहे, काय द्यायची आहे? टेट 4 द्यायची आहे, त्याने आत्ताच पास व्हा. कारण नंतरून पास जरी झालं तर तुम्हाला कवडी मात्र उपयोग होणार नाही. आणि तुम्हाला माहित आहे चौथी भरती झाल्यानंतर भरती लवकर होणार नाही, हे पण तेवढं सत्य आहे. कारण ही 50,000 पदाची भरती आणि ती पुढची भरती त्यानंतर भरती होईल का? तर होणार नाही. त्यामुळे जे पण तुम्हाला लढायचं आहे ती सप्टेंबरची जी आता जी चालू आहे CTET हिच्यामध्येच पूर्ण काय करा मेहनत करा. कारण ही जर पास झाले नाही तर पुढे उपयोग होणार नाही. बघा शैक्षणिक पात्रची अट आणि तारीख काय म्हटले बघा. म्हणजे तुम्ही एक वेळा मी तुम्हाला यासाठी, कारण खूप विद्यार्थी हे डीएड बीएड झालेले पोरांना थोडे विचित्र असतात. हे काय म्हणतात आमचं आता डीएड चालू आहे, आम्ही शेवटच्या वर्षात आहोत, मग आम्ही डीएड करू किंवा बीएड पूर्ण करून परीक्षा देऊ.
जर तू बीएड करून परीक्षा जरी पास झाला तरी तुला आता 5-6 वर्ष संधी देणार नाही. का देणार नाही? कारण जर टेट 4चं आयोजन झाल्यावर भरती होण्यासाठी 2-3 वर्ष लागतात बाबांनो, आणि चौथी भरती झाल्यानंतर लवकर भरती होणार नाही, हे सर्वांना माहित आहे. बघा, न्यायालयीन निकालाच्या जाहिरात दिलेली अंतिम तारीख बघा, म्हणजे शेवटचा फॉर्म भरण्याची तारीख, हीच तारीख अंतिम मानली जाते. म्हणजे मागच्या वेळेस जशी 14/5/2025 बघा, तुमच्या बी आजूबाजूला जे सीईटी टीएटी पास असतील पण ते 14/5/2025 नंतर पास झाले असेल तर घरीच बसले बिचारे, कुठली संधी त्यांना दिली नाही. बघा पुढे अजून त्यांनी काय म्हटलंय, या तारखेनंतर मिळाली कोणतीही पदवी किंवा डिप्लोमा किंवा टीएटी सीएटी निकाल चालू भरतीत अवैध ठरतो. म्हणजे जरी तुम्ही नंतर सीईटीएटी किंवा टीएटी पास झाले किंवा टेट 4ची जाहिरात आल्यानंतर तुम्ही नंतर पास जरी झाले तर तुम्हाला अवैध, म्हणजे तुम्हाला तिथे संधी दिली जाणार नाही, स्पष्ट त्यांनी सांगितलंय. जरी काहींनी नाटकं केले, पडताळणीच्या वेळी उमेदवाराकडे जाहिरातीच्या तारखेपूर्वी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. बघा, जरी काही उमेदवार तुम्हाला सांगत असतील काय नाही आम्ही जोडून देऊ, जोडून बघू शकतात. ज्या वेळा तुमची उमेदवारांची पडताळणी होते त्यावेळा जर तुमच्याकडे आता बघा 14/5/2025 या नंतरचं एक डॉक्युमेंट जरी घेऊन गेला, म्हणजे तो पात्र नाहीये आणि तो डॉक्युमेंट घेऊन गेला तर त्याला बाद करून देतात. बघा, म्हणजे असा तोटा तुमचा होऊ नये म्हणून तुमच्यासाठी आता बॅच सुरू झालेले कमी पैशामध्ये. कारण काय करा, खूप विद्यार्थी काय करतात, अजून पण विचार करतात मी पुढच्या वेळा होईल किंवा आता फक्त सराव म्हणून देतोय. तर मी तुम्हाला सांगतोय, सराव म्हणून देऊ नका, तर डायरेक्ट पास होण्या म्हणून परीक्षा द्या. जर इथे नापास झाले, सप्टेंबरची सीटीईटी जर तुम्ही नापास झाले बाबांनो, त्यानंतर टेट परीक्षा निघून पण तुम्हाला उपयोग होणार नाही, तुम्ही घरीच बसणार. हे वस्तुस्थिती आहे. कारण टेट 4ची भरती झाल्यावर लवकर भरती होणार नाही, हे सगळ्यांना माहित आहे. समजा तुम्ही बीएड करत असाल, डीएड असाल किंवा अजून शिक्षक पात्रता पास नसाल तर शिक्षक पात्रता पास व्हा. यानंतर जर तुम्ही परीक्षा पास होणार तर तुम्हाला फार पश्चाताप होईल पास होऊन पण. त्यामुळे ही शेवटची संधी आणि इथेच पास व्हा, नाहीतर शिक्षक होण्याचं स्वप्न विसरा, हे मी तुम्हाला सांगतो. आणि हे सर्वांनी बघा, त्यासाठी काय करा, PSCSO अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. काही अडचण असेल तर या मोबाईल नंबरवर संपर्क करा. फी एकदम मर्यादित फी आहे. सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. भरती प्रक्रियेचा नियम समजून घ्या. गुड नाईट सगळ्यांना.